नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच जी एक दुःखद घटना घडली ती म्हणजे अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना झाली. त्या दुर्घटनाग्रस्तमध्ये जे मयत झाले आणि शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता ही विमान दुर्घटना मित्रांनो कशा पद्धतीनं काय आणि त्या विमानामध्ये सुरक्षा यंत्रणेशी निगडीत काय, कारण आपला चॅनल आणि आपले सुरक्षा रक्षक हे सुरक्षाशी निगडीत असल्यामुळे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपण. आता ही खूपच खेदजनक गोष्ट आहे आणि दुःखद घटना आहे ही. त्या पद्धतीनं जसं सर्च चालू आहे, नवीन नवीन तंत्रज्ञानानं सगळं काही विकसित असताना अशा काही घटना कशा घडतील याचंसुद्धा सर्व उकलन करण्याचा प्रयत्न सर्वांच्या परीने चालू आहे. आता ह्याच्यामध्ये प्रायोगिक म्हणजे काय, विमान दुर्घटना कशी होऊ शकते किंवा काय, याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. मित्रांनो, ते जे म्हणजे उचल खाण्याची जी क्षमता आहे तीच कुठेतरी बंद झाली. म्हणजे विमान टेक ऑफ झाल्यानंतर अनपेक्षित उंची गाठली नाही त्याने आणि म्हणूनच तुम्ही पाहत असाल की ते जे विमान 600 ते 900 फुटावरती गेलं आणि नंतर परत सरळ खाली यायला सुरुवात झाली. खराब कॉम्प्रिगेशन असेल त्याच्यामध्ये. प्रारंभिक अहवाल असा सांगतो की फ्लॅप्स वगैरे जे असतील त्याच्यामध्ये किंवा त्याचे डिप्लोमा झालेलं म्हणजे व्यवस्थित नसावेत असा सुद्धा एक प्राथमिक अंदाज आहे. हे काय जी मिळालेली माहिती अशातला भाग नाही मित्रांनो, जे थोडंसं. आणि म्हणूनच ज्यावेळी ते मित्रांनो जे काही परिस्थिती असेल त्यामुळे फार भयान परिस्थिती त्यावेळी झाली असेल आणि फार कमी वेळ तिथे मिळाला. फार कमी वेळेमध्ये त्या सर्व काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्ये आता ब्लॅक बॉक्स जो आहे तो आता ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. तसंच CVRसुद्धा मिळाला असेल तो, आणि तो मिळाल्यानंतर आता त्याच्यामधूनची काय माहिती येईल ते समोर लवकरच येईल. त्याच्यामध्ये काय नक्की झालं होतं, शेवटच्या क्षणामध्ये काय त्याच्यामध्ये झालेलं किंवा काय असेल त्या ब्लॅक बॉक्समध्ये आणि CVRमध्ये सेव्ह असतं ते मिळतंच त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळूनच मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये ना बऱ्याचशाच काही गोष्टी घेतल्यात की विमान सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीनं आणि काय याची थोडीशी मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि विमान सुरक्षा म्हणजे विमानामधली आता तिथे सुरक्षा यंत्रणा कशा असते, सुरक्षा रक्षक, सुरक्षा अधिकारी असं असते. शैक्षणिक पात्रता त्यांना 12वी असावं लागतं. शारीरिक तंदुरुस्त, वयोमर्यादा 18 ते 27 असावी लागते. सुरक्षा पर्यवेक्षक म्हणजे तिथे आपण हा प्रश्न मी थोडासा का घेतो माहिती आहे का, सुरक्षा यंत्रणेशी निगडीत. आता तुम्ही म्हणाल ती घटना आहे आणि मग सुरक्षा यंत्रणेशी सगळे ज्या निगडीत घटना आहेत किंवा विमान सुरक्षा यंत्रणा फिजिकल आणि टेक्निकल याच्याबद्दल थोडीशी मी माहिती देतो याच्यामधून तुम्हाला. तर या माहिती असणं फार जरुरीचं आहे. थोडंसं मी बऱ्याच जणांना विचारलं तर ते म्हटले की आम्हाला कुणालाच माहिती नाही आहे आणि तुम्ही म्हणून चॅनलच्या माध्यमातून ही माहिती द्या, आणि म्हणून मी माहिती देतो आहे. म्हणून मित्रांनो ह्याच्यामध्ये सुरक्षा बरोबर मॅनेजमेंट म्हणजे शैक्षणिक पात्रता म्हणजे प्रत्येक कोर्स आहे त्यांचा, तो कोर्स तुम्हाला करावा लागतो. मुख्य सुरक्षा व्यवस्थापन असिस्टंट सुरक्षा मॅनेजर आहे. शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन असणं जरुरीचं आहे. सुरक्षा संदर्भातील व्यवस्थापन अभ्यासक्रम असलेले उमेदवार अधिक संधी असते त्याला, म्हणजे ICAO, BCAA, IATA कार्यक्रम म्हणजे 5 वर्षाचा अनुभव असणे फार गरजेचं आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी चीफ सिक्युरिटी ऑफिसर. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचे पदोन्नती, पदवीधर सुरक्षाविषयी विश्लेषण माहिती, 10 वर्ष सुरक्षा व्यवस्थापन व किंवा सुरक्षा अनुभव असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यातील प्रमाणपत्र असलेले उमेदवार अधिक पसंत केले जातात. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र जे काही अकॅडमीज वगैरे असतील त्याचं प्रमाणपत्र असेल तर त्याला हे असतं. शारीरिक क्षमता, चपळाई, शिस्त, इमानदार ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता विमान सुरक्षा विभागातील नोकरी व्यवस्थापन विभागातील सुरक्षा अधिकारी, एअरपोर्ट सुरक्षा इन्चार्ज, कार्गो सुरक्षा पर्यवेक्षक इत्यादी असतात. आता त्यांना त्याच्यामध्ये फ्रेशर सिक्युरिटी ऑफिसर, सिनियर सिक्युरिटी हे सुद्धा असतात. त्यांना साधारणतः 20 ते 30 हजार रुपये पगार असतो. जे तुम्ही पाहत असाल की सिक्युरिटी चेकिंग वगैरे करतात त्याच्यामध्ये. अनुभवी सुरक्षा पर्यवेक्षक, कार्गो सुरक्षा इन्चार्ज यांना 35 ते 50 हजार पगार असतो. वर्ष त्यांना अनुभव 2 वर्ष 5 वर्षाचा अनुभव असणं जरुरीचं आहे. तसंच मुख्य सुरक्षा अधिकारी सुरक्षा व्यवस्थापन म्हणजे
असिस्टंट सुरक्षा मॅनेजर जे असतात त्यांना अधिक जबाबदारी असते. स्टाफचे पर्यवेक्षण, सुरक्षा योजना तयार करणे या सगळ्या काही गोष्टी असतात. चीफ सिक्युरिटी ऑफिसरला जवळजवळ 1 लाखाहूनही अधिक पगार असतो. आता मोठ्या विमानामध्ये ह्या कारभार सांभाळला जातो. इतर सुविधा, निवास व्यवस्थापन, भोजन ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता ह्या झाल्या त्या सुरक्षा ह्याच्यामध्ये माहिती. त्याच्यानंतर वेगवेगळे कोर्सेस आहेत. वेगवेगळे कोर्सेस असे आहेत की मित्रांनो, त्याच्यामध्ये डिप्लोमा इन एव्हिएशन सिक्युरिटी म्हणून आहे. ते जवळजवळ 6 ते 12 महिन्याचा कोर्स आहे. तो कोर्स करावा लागतो. नंतर सर्टिफाईड एव्हिएशन सिक्युरिटी म्हणून आहे. ते 3 ते 6 महिन्याचा कोर्स आहे. नंतर BCSC इन एव्हिएशन सिक्युरिटी म्हणून आहे. 3 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे अनुभव नाही, सॉरी, कालावधी आहे त्या कोर्सचा. आता कोर्स तुम्हाला सगळे करावं लागतं. म्हणजे डिप्लोमा इन एव्हिएशन सिक्युरिटी म्हणून आहे, ते करावं लागतं. या सगळ्या काय गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत. अकॅडमीज आहेत, जसं फ्रँकलिनसारखे आहेत. इंडियन एव्हिएशन अकॅडमी आहे, जसं AIAA म्हणून आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन अकॅडमी म्हणून आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शनाखाली सुरक्षा विशेष कार्यक्रम त्याच्यामध्ये राबवले जातात. त्याच्यामध्ये आपल्या मुलांना करिअर तिथेसुद्धा आहे मित्रांनो. फ्रँकलिनसारखी आहे, जिमिआरसारखी आहे, असंख्य अशा शैक्षणिक आहेत. त्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपण पाठवू शकतो. आणि अधिकशी जे सुरक्षा यंत्रणेशी निगडीत आहे, विमान सुरक्षा यंत्रणेशी निगडीत, जे इंजिन वगैरे ह्याच्यासाठी भरपूरसे आता महाविद्यालयसुद्धा आहेत. मुंबईमध्ये सुद्धा असे महाविद्यालय आहेत की त्याच्यामध्ये हे शिक्षण आहे आणि ते शिकवलं जातं. अकॅडमीज आहेत, महाविद्यालय आहेत. आपल्या मुलांना मित्रांनो हे एव्हिएशनचं, सिक्युरिटीचं जे सिस्टम आहे, विमान सुरक्षेचं सगळं काही त्याच्यामध्ये पाहिलं जातं. इंजनची कॅपॅसिटी कशा पद्धतीने काय आहे, विमान ज्यावेळेस लाँग टर्मला जातं, म्हणजे खूप तास ते हवेमध्ये असणार आहे, तर ते प्रॉपरली चेक केलं जातं. प्रॉपरली सगळे चेक केलं जातात. प्रॉपरली चेक केलं झालं. इंधन, त्या इंधनामध्ये काय आहे का, छोटे छोटेसे कण वगैरे आहेत का, ते सुद्धा तपासले जातात. म्हणजे संपूर्णतः माहिती त्याची घेतली जाते. टायर त्याचे कसे आहेत, कशा पद्धतीचे आहेत, त्याची माहिती घेतली जाते. संपूर्णतः माहिती त्याच्यामध्ये मित्रांनो अशी घेतली जाते आणि ती संपूर्णतः चेक केलं जातं. इंजन कॅपॅसिटी आहेत, इंजन व्यवस्थित चालतं आहे का, टायर कसे आहेत, इतर त्याच्या टेक्नॉलॉजी आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचा वेट किती आहे, ते सगळं मोजलं जातं मित्रांनो. सगळं काउंटिंग केलं जातं. माणसांचं वेट किती आहे आणि मग त्या विमानामध्ये टोटल वेट किती होतं, हे सगळं पायलटला मित्रांनो हे आधीच माहिती पडतं. आता टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे सगळं काय माहिती होतं आणि वेट काउंट केलं जातं. सगळं काय, तुमच्या बॅगेज असू दे, तुमचं असू दे, सगळ्यांचं वेट काउंट केलं जातं. आणि मग त्या विमानामध्ये किती वेट आहे हे पण आहे. सगळ्या ह्या सुरक्षा यंत्रणा निगडीत असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तुम्ही चेकिंग पाहिलं असेल, तुम्हाला 1 तास आधी जावं लागतं एअरपोर्टला. आणि एअरपोर्टला 1 तास आधी का जावं लागतं, तर ती चेकिंग प्रोसेसच तशी आहे. प्रॉपरली बॅगे स्कॅनिंग वगैरे होऊन, अगदी तुम्ही स्कॅन होऊन व्यवस्थितरित्या सगळं काही तिथे चेक करूनच मग ते विमानामध्ये तो प्रवासी त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून त्या चेकिंगसाठी तेवढ्या काळजीसुद्धा घेतली जातात किंवा दुर्घटना टळू नये म्हणून सगळ्या काही गोष्टी केल्या जातात. आपण ज्या आस्थापनामध्ये असतो, आग लागू नये म्हणून ज्या यंत्रणा बसवलेल्या आहेत आपल्याकडे, जसे फायर यंत्रणा ज्या आहेत, आग लागू नये म्हणून ज्या बसवलेल्या आहेत ज्या आस्थापनेने, त्याची संपूर्ण कमांड हे सुरक्षा रक्षक हाताळतात. त्याचं जेवढं काय असेल ते सुरक्षा रक्षक पाहतात. आपल्याकडे फायर पॅनल्स आहेत. स्मोक डिटेक्टर्समुळे आपल्याला फायर कुठे झाले, काय झाले ते समजतात. त्याच्या पुढे जाऊन आणखीन चांगले हीट डिटेक्टर, मल्टी डिटेक्टर असे सुद्धा आहेत की जेणेकरून लवकरात लवकर समजेल. वेजरा पॅनल्स आहेत जे सर्व्हर रूममध्ये असतात. व्हेरी अर्ली स्मोक डिटेक्टर म्हटलं जातं त्याला. ते आजकाल यंत्रणा बसवलं जातात, म्हणजे क्विकली आपल्या सुरक्षा रक्षकाला समजावं की ह्या ठिकाणी आग लागलेली आहे. असे यंत्रणा बसवले जातात आस्थापनामध्ये. मग विचार करा की जे विमान सुरक्षा यंत्रणा असेल त्याच्यामध्ये किती आणि कशा प्रकारे ते हे केलं असेल, पाहिलं असेल. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट चेकिंग करूनच जातात. आणि मग आत्ता ही दुर्घटना घडली. आता ही दुर्घटना फार भयानक दुर्घटना आहे. मृतांचा आकडा अजूनही वाढत आहे. आणि ज्या हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये ते जे पडलं त्या ठिकाणी, तिथेसुद्धा काही डॉक्टर्स, काही विद्यार्थी शिकत असणारे त्या कॉलेजमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये होते आणि ते सुद्धा
त्या दुर्घटनेमध्ये शहीद झालेत मित्रांनो. आणि मग ही दुःखद घटना अशा पद्धतीनं असताना प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करतायत, त्याची माहिती घेत आहेत. कशा पद्धतीनं झालं हे सगळं काही त्याच्यामध्ये येते. आता टाटा ग्रुप जर पाहिलं तर मित्रांनो, प्रत्येक कुटुंबास 1 कोटीची मदतसुद्धा करते टाटा ग्रुप. आणि टाटा ग्रुपचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. कारण कामगारांच्यासाठी जर म्हटलं तर सर्वप्रथम आपल्यासाठी टाटा ग्रुपनी जे आपण आता सुविधा घेतो आहे, जे बोनस घेतो आहे, जे ESICची सुविधा आहे, जी ग्रॅज्युएटी आहे, ते पहिले चालू कोणी केली असेल तर ती टाटा ग्रुपने, आणि नंतर परत ती शासनानं त्याची अंमलबजावणी केली मित्रांनो. आणि म्हणूनच टाटा ग्रुपला या देशामध्ये आणि या जगामध्ये एक वेगळं स्थान आहे. आणि ते स्थान या देशासाठी फार उंच आहे मित्रांनो. आपली मान अभिमानाने आणि गौरवाने असे फुलते टाटा ग्रुपचं ज्यावेळेस समूहाचं नाव घेतलं जातं त्यावेळेस. आणि अशा कुटुंबास महाराष्ट्रातलेही काही त्या ठिकाणी पायलट्स होते. बदलापूरमधलासुद्धा त्या ठिकाणी एक पायलट्स होता, आणि काही डोंबिवलीमधले काही अन्य ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले त्या विमानामध्ये प्रवास करत होते. खास करून एक तुम्ही स्क्रीनवरती सगळेजण पाहत असाल की एक लहान निरागस मुलंसुद्धा आहेत, आणि लंडनला चालले होते सर्व फॅमिली, त्यांचे आईवडील ते. आणि विमानामध्ये घेतलेली शेवटची सेल्फी त्यांनी शेअर केली मित्रांनो. विमानात टेक ऑफ होण्याआधी त्यांनी सेल्फी घेतली आणि काही मिनटातच हे होत्याचं नव्हतं झालं. म्हणून आयुष्यामध्ये मित्रांनो, पुढच्या मिनटाचं कोणी सांगू शकत नाही काय होईल किंवा काय नाही आहे, बरोबर आहे ना. आपण कसं कुणाबरोबर कसं राहायचं, काय बोलायचं आणि कसा आपण संवाद ठेवायचा, हे थोडं आजकाल फार काळजीपूर्वक करावं लागतं मित्रांनो. आपल्याला समजलं पाहिजे समोरचा व्यक्ती आपल्यासोबत किती काळ आहे, किती वेळ आहे, माहिती नाही आहे. म्हणून जो वेळ आहे तो चांगला आणि चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्याशी जो काही वेळ आहे तो वेळ त्याला बोलावं किंवा चांगलं त्याच्याशी राहावं. नंतर परत बोलून काय उपयोग नाही मित्रांनो, जे व्यक्ती समोर असेल त्यावेळेस. म्हणूनच आपण थोडंसं सर्वांनी विचारपूर्वक सगळ्या काही गोष्टी कराव्यात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जे काही लोक असतील त्यांचा काही सांगू शकत नाही. अशा घटना घडू नयेत यासाठी भारत सरकार तत्परतेने प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि जे एअरलाईन्स आहे, जे एअरलाईन्सच्या कंपन्या ज्या आहेत त्यासुद्धा काळजी घेत आहेत. नॅशनल डिफेन्स जे असतात ते सुद्धा काळजी घेत आहेत. त्या पद्धतीनं त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्या पद्धतीनं त्यांनी जशी सिस्टम्स लावली असेल किंवा बसवली असेल त्याच्यामध्ये काय झालं आणि कुणाच्या निष्काळजीपणामुळे हे झालं काय, सर्व काही हे तपासलं जाईल आणि त्याच्यामधून नंतर पुढं असं कधी होऊ नये याचीसुद्धा दक्षता घेतली जाईल. आणि आपण देवाकडे प्रार्थना करूया की अशी परत कधी घटना देवा असं करू नये आणि घटना होऊ नये अशी परत. आपल्या ईश्वराचरणी हीच प्रार्थना आहे की मित्रांनो, ज्या काही चालल्या ते चांगल्या गोष्टी होऊ देत, वाईट गोष्टी काय होऊ नयेत. आणि आपल्या बाबतीतसुद्धा मित्रांनो, आपल्या सुरक्षा रक्षकांनासुद्धा चांगल्या गोष्टी पुढे येऊ देत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडासा वेगळा आहे, दुःखद घटना पण आहे आणि आपल्या सुरक्षा यंत्रणेची थोडीशी माहिती त्याच्यामध्ये, थोडीशीच अगदी माहिती त्याच्यामध्ये मी जेवढी मला माहिती मिळाली तेवढी त्याच्यामध्ये मी ठेवलेली आहे. आपल्या मुलांनासुद्धा याच्यामध्ये आपण भरपूरशी मागणी आहे. मागणी आता काय आहे? कारण महाराष्ट्रामध्ये एअरपोर्ट मित्रांनो फक्त 1-2च होते. आता जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. त्यामुळे मागणी हे भरपूर आहे. नोकरीची गॅरंटी ही कन्फर्मेशन आहे. तुर्तास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.